आज मी बनवणार मस्त हॉटेल स्टाईल मिसळ पाव। एकदम सोपी पद्धत आहे। देखा कितलं भारी दिसलं ना, कट आणि मिसळ पाव, मस्त कांदा निंबू। चला मी ही रेसिपी कशी बनवणार असते तुम्हाला देखाडस मी। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज बनवणार नाही मस्त मिसळ पाव। त्यासाठी मी 8 पावशेरभर मटेरियल आहेत। दाना मोजाना जो पावशेर रस त्या पावशेरभर मटे त्या फुगाडीसनी तेसले माती चांगलं स्वच्छ धुईलेस। मटकीला मी मस्त धुईली ते स्वच्छ धुईसून त्यांना तांब्याभर पाणी टाक दिलं। आता त्यांना टाकस मी नमक, जेवढं लागावे तेवढं चवीपुरता नमक टाकस आणि थोडीशी हळद टाकेस आणि गॅसवर तिला आता मी उकळायला ठेवस। म्हणजे थोडीशी गॅसवर तिला शिजाडलेस मी थोडा पाणी मा हळद पण मी टाक दिली। आता तिला गॅसवर ठेवतेस 10-15 मिनटं तिला शिजू देस। तोपर्यंत मी दुसरा मसाला तयार करस मिसळसाठी। मटकीला मस्त 10-15 मिनटं होई गयात। मटकी आपली शिजून होई की रेडी। मस्त मटकी शिजली। आता गॅस करस मी बंद। चला आता आपण भाजी करायला सुरुवात करू, म्हणजे मिसळ करायला सुरुवात करू। आपली मटकी शिजली शिजल्यानंतर मी आठीत मस्त 4-5 कांदा बारीक चिरलेतात एकदम 4-5 कांदा आणि टमाटा पण 2 टमाटा बारीक चिरलेतात। आठी मी थोडंसं बेसन पीठ बाइंडिंगसाठी भुंजलेले मस्त मिसळसाठी। ज्याकडे मी मटकी शिजाडी तीसकडे मी आठे गॅसवर तपडायला ती तेल टाकस मी आते। मी कढई माठे 3 पड्या तेल टाक। तेल आहे आपलं मस्त तपीगे त्यांना टाकी मी थोडीशी मोहरी पण आपली मस्त तडतडीगी त्यांना टाक। लगेच जिरं पण आपलं मस्त तडतडीगी लगेचच टाकत मी त्यांना कढीपत्ता आणि कांदा एकत्र। कांदा असले मस्त सोनेरी रंग येईपर्यंत मस्त परतायलो। कांदा आहे आपला मस्त परतवायला नंतर का कांद्याचा मस्त सोनेरी रंग येऊ देना आहे। कांदा आहे आपला थोडासा शिजू घ्या। त्यांना टाका मी लगेच अद्रक आणि लसूण पेस्ट तेले पण मी आता 3-4 मिनटं मस्त परताईलेस। अद्रक लसूण पेस्टले एकदम सिंपल पद्धत ना टेस्टी मिसळ मी तुम्हाला आज बनाडी संध्याकाळ अद्रक लसूण कांदा आणि कढीपत्ता ते मस्त परतवाय घ्या आपलं। त्यांना टाका मी आता टमाटा बारीक चिरेल 3 टमाटर चिरले मी आता मस्त बारीक टमाटर टाकल्यानंतर लगेचच त्यांना टाका मीठ। आपण पहिले मटकी मध्ये नमक टाकले म्हणून थोडंसं नमक मी टाकून नमक टाकीच मी चांगलं परतायला हवं। टमाटाला आता चांगलं शिजू आपला टमाटा मस्त शिजला तेवढा माठे आता मी मसाला काढलेस। आठे मिळलेस 2 चमचे चटणी आणि जास्त तिखट नाही खातस तुम्ही, जसं खात असाल तुम्ही चटणी देऊ शकतास। 2 चमचे चटणी लगेचच टाकस मी 2 चमचे धनाचं पावडर टाकल्यानंतर मी आता त्यांना टाके अर्धा चमची काळा मसाला। हा आपला घरना बनायला काळा मसाला आहे साधा, तो टाका मी अर्धी चमची। हे आपला मसाला वेगळ्यात रेडी। थोडीशी चटपटी टेस्ट यासाठी त्यांना टाकस मी आता थोडासा पावभाजी मसाला, एकदम थोडासा पावभाजी मसाला मी मस्त काढली जात। आपला कांदा लसूण दिशी जमावणार ते अजून मस्त 5 मिनटं परतायलेच मी। स्टीलने कढई मग करून देखा कसं खाल्लं लागते स्टीलने कढई म्हणून परतावतच राहावं ना कांदा लसूणले। आपला कांदा टमाटा मस्त शिजामा यात त्यांना टाकलं मी आता पोहे खाणे 2 चमचा बेसन पीठ। हाय बेसन पीठ मी भुंजली तर ते टेस्ट बी एकदम भारी आहे आणि बाइंडिंग पण छान आहे आपला कटले। बेसन पीठ टाकी संधी 2 मिनटं मस्त परतायलेस। बेसन पीठ पण आपला मस्त भाजाय गे आणि त्यांना टाकस मी ज्या मसाला काढला होता त्या मसाला काढीसने 2 मिनटं त्याला परतायलेस मस्त। आपल्या सगळ्यावर जिन्नस मस्त भुजाय घ्या। आता त्यांना टाकस मी मटकी आणि तेवढं पाणी जे करलं होते त्याला चांगलं परतायलेस मस्त। मी सगळी मटकी आणि मला जेवढं पाणी लागलं होतं तेवढं मी टाकी दिलं। आता गेले मी 10-15 मिनटं मस्त उकडू देस आणि मग 10-15 मिनटानंतर कोथिंबीर टाकसू मी। भाजीला गदगपर्यंत पहिलं त्यांना टाका मी एकदम चटपटी टेस्ट यासाठी मॅगी मसाल्याने अर्धी पुडी त्यांना ॲड करस मी हॉटेलसारखी टेस्ट यासाठी। कारण हॉटेलमा आजीना मोठं वापरेल रस्तेच नाही, टोमॅटो प्युरी वापरेल मुळे ते चटपटीच लागस आपले।
मॅगी मसाला टाकल्यानंतर मी चांगलं मिक्स करली ती भाजी. वास इथला भारी येणार ना आणि दिसाल पण एकदम भारी दिसलं नाही. हिला आता मी 10-15 मिनटं मस्त उकडी काढलेस. आपला मिसळ रस्सा मस्त शिजला ना तेवढा मी आता कोथिंबीर पाणी थोडीशी भिजायला टाकलेस, कारण जी माठी वगैरे राही तेवढा मग ती निघ जाई चांगली खाले. भाजी उकडी उणी का तो मी कोथिंबीर ॲड करसू. भाजीपाला इतका महाग होई जायले, कोथिंबीर वगैरे सगळेच महाग होई गे. टमाटर डायरेक्ट 80 रुपये किलो आहे. आपलं मिसळ रस्सा आले मस्त उकडी गी. आता त्यांना टाकस मी कोथिंबीर टाकीस आणि 5 मिनटं मस्त उकडी दिसू, कारण जो कोथिंबीर ना हरका येतो त्यांना उतरायला पाहिजे सारमा. वाशीतला भरणार सुटेले पण पोरी म्हण राहण्यात मम्मी एकदम छान वास येतोय म्हणे. एकदम सोपी पद्धत आहे आणि खावाल पण एकदम टेस्टी लागस आहे असा पद्धत मग मिसळ. आपली रस्सा मिसळले मस्त 10 मिनटं होई घ्यात. मटकी पण मस्त शिजली अजून आणि तेल पण मस्त उन्हावरते. कलर पण एकदम भारी येईल. आता मी गॅस करा बंद. तुमल्या आता मी सर्व करी संध्याकाळच म्हणजे ताट करी संध्याकाळच. आठे आपली मस्त रस्सा मिसळ होई तयार. कितलं भारी तरण सुटेले मस्त तेल पण भारी येले. आता मी तुमले ताट करी संध्याकाळ. आठी मिठी पहिले कोथिंबीर, कांदा, निंबू आणि पाव. चला मी आता रस्सा मिसळ काढस. एक प्लेटમાં खायला टाका मी फरसाण. तुम्ही फरसाण कोणतं बी लिहू शकतास. लगेचच तेलમાં टाकस मी आता मटकी कोरडी मस्त. तेलમાં टाकी मी मटकी आता मटकी टाकीस आणि तेलમાં आता मी टाकस वरला कट म्हणजेच रस्सा. हे देखा हाई हुई गी मस्त आपली मिसळ पावणे थाळी तयार. खावाले पण एकदम टेस्टी लागस आणि एकदम सिंपल पद्धत आहे. तुम्ही 10 मिनटाમાં बनवू शकतास मिसळले. चला मग तुम्ही पण बनाडा आणि मला सांगा मिसळ पाव कसा म्हणतात ते. धन्यवाद.